तुम्ही सगळे इथे आम्हाला बघण्यासाठी उपस्थित झालात म्हणून तुमचे धन्यवाद. आता तुम्ही म्हणाल की आम्ही सगळे इथे सगळे कशासाठी आलो, तर आम्ही आहोत के.टी. पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगचे विद्यार्थी. तर आपली धाराशिवचं कॉलेज नाही का नर्सिंगचं, त्याचे आम्ही विद्यार्थी आहोत. तर इथं आम्ही कशासाठी आलोय, तर आम्ही आता तुम्हाला इथे एक नाटक दाखवणार आहे. नाटक कशावरचं आहे, तर दारूबंदीवरचं, परत अल्पवयीन मुलांचं लग्न केलं जात आहे त्याच्यावरचं नाटक दाखवणार आहे. तुम्हाला हे नाटक आवडेल ह्याची आम्ही आशा करतो. ठीक आहे, आता नाटक सुरू करण्याचा तुम्हाला मी एक गोष्ट सांगणार आहे. ते गोष्ट म्हणल्यावर तुम्ही म्हणाल गोष्ट कशाची, कुत्राची, मांजराची, सशाची, कासवाची, त्रासली कशाची गोष्ट नाही. ही गोष्ट आहे तुमच्या घरातली, माझ्या घरातली, आपल्या शेजारच्या घरातली. मग ह्या गोष्टीमध्ये बी असते एक बाळासाहेब. आता ती म्हणाल बाळासाहेब काय करते, तर बाळासाहेब काय करते, नुसतं दारू पीत राहते, दारू पीत राहते, पळत राहते, कधी इथं पडते कधी तिथं पडते. आता काय करते असेल, तर आता मी बसला अजून कुठं दारू पीत, बघूया कुठे बसलाय दारू पीत. ₹10 गावात आणला इथं वाप्या दुपारी प्या सकाळी प्या पण ₹10 चकण्याला का आहे भाजलेली शेंगदा नंबर 1. का बाळासाहेब बोलला प्रथमेशराव काय म्हणतो, का नाही लय मस्त आहे हो. काय सांगाव तुम्हाला, दुनियाचं टेन्शन आहे. म्हातारी नोट ओळख केलंय आमचं, बायको करून दिली तसली शांती. पुन्हा दोन्ही पोरी झाल्या, 2 वर्ष थांबलो तरी पोरी झाल्या. शेतात काही पिक नाही, सावकाराचं कर्ज आहे. या गळात पोरग लागतं, सो पुढे होऊन का होणार आहे. द्वैशाचा दिवा लागते राव. आपण मेलो आपल्या मागं कोण सांभाळ, कोण उडीणार आहे प्रॉपर्टी लागतं आपल्याला. लागतेच की. हे घ्या तुम्ही पण घ्या, पकडा. हे पाहुणे कोण आहेत नवीनच, आलो तुमच्या शेजारच्या गावचे. बरं बरं. काय करता पाहुणे तुम्ही, काय नाही शिकतोच बाबा, बरं बरं. मेडिकल साठी तयारी करायला. चांगले चांगले छान. हे घ्या पाहुणे, काय घेत नाही घ्या हो. गावात आलो तुम्ही आमच्या, पाहुणचार घ्यावं लागते. असं नसतं पाहुणं, असं नसतं. आले आले आमच्या लाईनीत आले पाहुणे. दारू आहे पाहुणे, कडूच असते हो. साखर टाकून थोडी घेत असते दारू. उसाचा रस प्यायचा असला काय पाणी नाही म्हणून उसाच्या रस्त्यात टाकून प्यायला लागले दारू. काय सांगाव तुम्हाला, काय नाही करायचं. चला चला भरा दुसरा पॅक. घ्या घ्या घ्या, हे घ्या. अरे हो चला बा, असं काम आहे थोडे. चालते जमते जमते. तुम्ही जाता म्हणा, मी काय पेलो का दारू. शराबी शराबी मी म्हणलं होतं का नाही तुम्हाला, असला तरी बाळासाहेब नुसतं दारू प्यायची पडायचं एवढंच कळतं ह्याला. घराकडे लक्ष नाही, बायका पोराकडे लक्ष नाही, कमवायचं सूद नाही, काय नाही. म्हणून मी म्हणते दारू पळवा गाव वाचवा, दारू पळवा गाव वाचवा, दारू पळवा गाव वाचवा, दारू पळवा गाव वाचवा. आता हे असं पिऊन पडल्यावर ही काय एकटे घरी जाणार आहे होय, ह्याला कोण उचलून घरी न्यावं लागल. आता बघूया ह्याला कोण उचलून घरी नेतंय का. कुठं पडलं होतं, पडलो नाही. आला का अजून पिऊन? लाज वाटते का तुला? नाही वाटत, नाही वाटत, काय नाही वाटत. थांबायला तरी यायला का तुला? नाही येत. थांबे मला, नाचतो मी. जा घराच्या बाहेर निघ बाहेर. नाचले म्हणजे बापदादाची प्रॉपर्टी. बापदादाच्या काय म्हणजे काय उठून बसणार का? हा? दुर्पे बघ आलं तुझं पोरग बघायला. आलास का? हो आलो. अरे रोजच काय तमाशा लावलास तू घरात. लावणार तू वाटोळ केलं, तू म्हाताऱ्यानं माझं वाटोळ आज केलं. काय वाटलं केलं तुझं. आम्ही सोन्यासारखी बायको आहे, 2 पोरी आहेत. सोनं आहे होई, काळं सोनं आहे, तुम्ही शाळेत. काय देख ना हो, हाय, देख ना. तुमचा उजेड पडलाय लेकरावर सगळ्या, म्हणून तर हाय की सगळं दोन्ही घरात. पोरी झाल्या, 2 वर्ष थांबलो तरी पोरगं नाही. पुरीला सांभाळता का तुम्ही? ए, बारकी बोललो, पोर तिकडे काय नाही आणायचं तुला. नाही आणलं. अरे पुरीला तरी नीट बोलत जा रे. ए म्हाताऱ्या, मी बोल ना, तू काय करायची.
जर आज तोंडावर ताबा ठेवू तर लेकरं आहे तिथं घरात काय माझे लेकर कुणाला लोकांचे इतके बाप आहे किती तुमचा भाऊ आपल्याला काय नाही म्हातारं माझं काय नाही गटरीतलं पाणी पित जा बाहेरचं येत नाही मी दारू पितो गटरीतलं पाणी नाही पित दारू पितो बास आपल्याला तर लई वैसा घेऊन गेला रोज रोज असलंच उठून उठून राहिल्यांचा असलाच तमाशा रोज सगळ्या संसाराची राखरांगोळी करून ठेवलीस काय तर आपण काय करू आपल्या दोघात तर काय खरं नाही ह्या शांताच्या तर काय होणार नाही आणि ह्याचा तर काय आपल्या घरात संबंधच येत नाही आता तर आपण ह्या पोरीचं लग्न करून टाकू नाही 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 आई मी नाही लग्न होऊ देणार हिचं. नाही नाही शांत नाही आई करून टाकू हे. नाही तुझा आई तुझा नवरा असला पिजाडा काय करायचं मग पैसे मागणार. बाबरीचं वय पण नाही झालं. काय हे सांगस झोप. माझ्या लेकराचं आणखीन 18 वर्ष पण पूर्ण झाले काय मी लग्न नसतं काय करू होत देणार नाही काय होत नाही नाही बाबा शांत बघू दे. करा तुमच्या मित्राला माझ्या मित्राचं मुलगा आहे कुत्रे माझ्या मित्राचा मुलगा आहे त्याला बघू बाबा पण हिचं वय काय आहे त्या पोराचं काय वय होत काय नाही आहे? काय होत नाही हे शांत रे तू शांत बसा बरं तुम्ही. तुम्ही तर तसंच करा तुम्ही या पिऊन असलं बोलत बसा घराने बघितलं तुम्ही असं असते घरात कोण बघणार नाही काय नाही बाळासाहेब तुमचा पिऊन पडले असते आता बाळासाहेब पिऊन पडते म्हणून त्यांना काय वाटलं आजी आजोबाला त्या गोदावरीच्या बाबा पोरीचं हे आपल्या नातीचं लगीन करून टाकू उद्या आपलं काय झालं गेलं तर कसं होईल आता हे चुकीचं आहे का नाही त्यांनी जर त्या गोदावरीला शिकवलं असतं काहीतरी चांगलं त्या बाळावर उभा केलं असतं तिनं जर का मोठी झाली असती तिनं सगळ्या घराचा भार व्हायला असतं का नाही तिनं करून घरात कमवून पैसा आणला असता घर चाललं असतं का नाही असा विचार आपण करत नाही आपण काय म्हणतो जबाबदारी झटकून द्यायची बाबा एकदाच ह्या पोरीचं लगीन करून टाकू म्हणजे आपण मोकळं तर असंच ह्यांनी बी विचार केला आता बसली ह्यांच्या घरात बैठक त्या गोदावरीला बघायला बघू काय होतंय आता राम राम पाहुणा राम 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 काय नाही आता चाला कसा राहिला प्रवास निवंत चालू आहे बघा शेत पाणी कसं चालू आहे निवंत आहे सगळं पोरगं काय करतं का कंपनीचा कुठल्या पुण्याला पुण्याला आहे का ऑफिसर आहे. ऑफिसर आहे का चांगलं आहे की काय व्यसन बिसनचं नाद पोराला गाडी मात्र येत नाही. काय का चांगलं आहे चाललास हो बाहेर तू तुझं गायला शेवटी आहे शेवटी म्हणते कशाला आली इथं मध्ये हे बघा चहा पाण्याचं हे घे. गोदावरी नाव आहे काय तुमची अपेक्षा काय ए म्हाताऱ्या आला का अजून काय जेवण? चाललंय घरी आला का अरे नमुना कोण नाही नमुना अरे तुझ्या पुरीला बघायला आले की नमुना बनतो का त्याला बघा आलेत होय हा? बघा बघा पाहुणं होणाऱ्या सासऱ्यासाठी काय आणलं का नाही 90 गोडी तरी गोडी होती तरी दोन बंद कर. का बंद करू? का बंद कर? जावा ना मला. पाहुणे आले तुझ्या पुरीला बघायला मोबाईल येऊ दे. काय येऊ द्या ए तू सांग बस ए चुप काय? दोन बंद करण्याकडे झपाटसाठी बर बर बस बस करतो ए शांत बसा बोल ना मी लय काय शांत बस हा बसतो काय तुमची अपेक्षा असेल तर सांगा काय 5 लाख कुंडा 5 हो, 5 लाख ए काय शांत बस 1 लाख रुपये नाही 10 रुपये लागते ए, मला पैसा दोन बंद कर हा दोन बरं, बंद हा, कर करतो आता मध्ये बोलला तर बघ हा बर 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 हा बघा याचा बाप तर असेल ते बेवडा आहे एवढा पण मध्यप्रेमी शांत बस कंडिशन नाही जरा काय तुम्ही पण समजून घ्या थोडस काय पैशाचं तर काय बघ आमच्याकडे नाही तर बघ. नाही हो, हे असलं रोज पिऊन येतंय. ए म्हातारे असं येऊन म्हणलो का बसतो आमच्या दोघांच्या तर काय होत नाही नका ह्या आईला तर बाहेर जायला जमत नाही तिच्या काय आमच्याकडे नाही बघा पैसा तर काय भेटणार नाही जाऊ द्या आई
आपल्याला की हुंडा मिळा आपल्यापाशी शेत आहे जमीन आहे पोत आहे सगळं आहे आपल्याला कायची कमी नाही आपल्याला देवाने सगळं दिलंय त्यामुळं आपल्याला फक्त एक नारायणची पण द्या फक्त आमची बाकीची अपेक्षा काही दारू द्या जावई बापू येताना दारू घेऊन या. तुमचं काय बोलणं पोरगा म्हणल्यावर करून टाकू आता काय करायचं पोराच्या मनात येतं टाकू. बरं जमतंय आता सुपारी फोडू आणि पुढच्या महिन्यात लग्न ठेवू चालतंय जमतंय की मी म्हणलं होतं का नाही तुम्हाला असंच असते आता एवढं लहान वयात पोरीचं लगीन करून 9वीला पोरगी आहे ती एवढं लहान वयात पोरीचं कुठं लगीन करते होय पण आता टाकलं ह्यांनी करून लगीन आता कसं करावं म्हणून मी म्हणते पढ़ने खेलने की उम्र है बाल विवाह जुर्म है पढ़ने खेलने की उम्र है बाल विवाह जुर्म है पढ़ने खेलने की उम्र है बाल विवाह जुर्म है आता ह्यांनी तर पोरीचं लगीन करून टाकलं कसं तर होईल आता पोरीचं पण तुम्हाला काय वाटतंय पोरीचं लगीन केलं म्हणून कुठे बाळासाहेबची दारू सुटली होय तसं कुठे होत असतंय का तसं काय होत नाही उलट बाळासाहेब अजून प्यायला लागला रोज पिऊन यायचं घरात तमाशा करायचा बायकोसोबत भांडणं करायची तर तीच चालू असते आता काय करत असेल तर आता मी बसला असेल घरी तमाशा करत बायकोला भांडत बघूया काय करायला ए शांती जेवण चिकन मटन तुमच्यात पैशाने आणलं एवढं माझ्या पैशाचं आहे तू कुठे कळतंय का तुम्हाला कमवायचं आहे का काय गाडीचं अक्कल अक्कल नाही मग फक्त दारू प्यायची बाकी काय आईचं बापाच्या जीवावर खाताव तुम्ही बापानं कुठं कमीलंय त्याच्या आज्याचं पंजाचं आहे खानदानी प्रॉपर्टी आहे छोटं बारकं लेकरू आलं का बाबा पिऊन हो आलो पिऊन आलो काय आलो दारू दारू पिऊन आलो मी. असलं काय रोज तमाशा घरात काही जमायचं नाही सगळं ए, म्हातारी आहे. परमेश्वरावर करून टाकलं. परमेश्वराला दोष देऊ नको तू वाटोळं केलं माझं हे असलं काळं सोनं पदरी बांधलं माझ्या आणि मी काय माझं वाटोळं केलं नाही की नाही काय वाटोळं केलं माझं नाही वाटोळं करून टाकलंय तुम्ही हो मीच वाटोळं केलं म्हणत तुमचं गावातली लोकं किती मोठी झाली ती देश दुनियावर जाऊन चमवायला लागली ही लेकराचं काय तर करायचं बघ तू काही नाही गाव करायचं दुखायला लागलाय तुझ्यावर आणि तू कुठली बाबा मला काय करायचं मला दारू प्यायची काय प्यायची हा, सगळं दारू. विकून खाल्लं का माझं तुला कुठं होतं रे? तुझ्या बापाचं होतं ते. माझ्या बापा शांत बसा. ही आता काय करू आपण ते आपल्या गावातला तुका आहे का तुकाच्या पोराला एका बाबाकडे नेलं होतं आई बाबा बिबा काही खरं नसतंय हो ती सगळी ढोंगी बाबा असतात माझ्या त्यानं कुठं घेऊन जाणं होत नाही याला नाही, नाही, तुम्हाला एकदा जे नाही. करायचंय ती करा नाही एकदा घ्यावं लागेल अरे लेकरं बाळाकडे मला बाबा बिबाकडे कुठं जायचं नाही मला दारूवाल्याला मोठं करायचंय पैसे देऊ माडीवर माडी बांधायला लावायची त्याला मला हा. आपली एक माडी त्याची माडी बाळाची. हो बांधवायला लावतो त्याला माडीत आणून. हो नाही नाही बघा ती तुकाला फोन करून घेऊन चालायला नाही जायचं मला आई आता सांगते बरं का ती खरं नसतंय तसं काही नका नका एकदा नेऊन तर बघू की नाही त्याला दुखून आले तर आपल्या पण लेकराला येईल बघू तुमचं चांगलं होईल बाय आमचं तर काय राहिलंय का आता चला जाऊ ए म्हाताऱ्या जात नाही मी. काय घ्या आता बघा हे असं येडे विचार करते आता बाबाकडे नेऊन कुठं दारू सुटत असते का त्यांनी दवाखान्यात न्यायला पाहिजे का नाही आपल्या इथं व्यसनमुक्ती केंद्र असते तिथं न्यायचं सोडून बाबाकडे न्यायला लागलं आता बघूया बाबाकडे नेल्यावर तर काय होतंय का होत तर नसतंय बाबा काय करतोय ते बघूया आपण ओम भट स्वाहा. अरे बोल बोल अरे ओम बाबा बोल 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 का बोल तुझी काय समस्या सांग बरं का स्वामी दारू दे की. बसा, बसा. बोल बोल का बोल तुझी काय समस्या सांग लवकर नाही नाही पालिके इकडे ये तू आई ह्या बाबांचाच वास यायला लागलाय आपल्या लेकराला वास यायला लागलाय. ए म्हातारी माझा वास येत नाही तुझा वास यायला लागलाय. पालिके सांग तुझी समस्या काय करतो. बाबा समस्या सांग तुझी बालका हे असलं पित नाही रोज कुठं पण नालीत पड शेतात पड कुणाच्या जाऊन असं सगळं विकून खाल्लंय सगळं हो बालका तुझी सगळी समस्या मी पूर्ण करतो पुढे येतो बालका इकडे पुढे पुढे हात स्वामी म्हणा स्वामी स्वामी जोड हात जोड हात जोड हात जोड ओम भट स्वाहा पालिके इकडे दारू ठीक आहे
हे ते चहा पाण्यात त्याला पाजव. हा स्वामी म्हणा स्वामी म्हणा स्वामी. तुझ्या दुबीत हे करू नका. दारू टाकून द्यायचं. नाही उशी क्वालिटी वाजा तू ये. मला एक वेळ स्वामी बोला स्वामी. पाया पडा. तुम्ही माझ्या पडाव. मला एक वेळ स्वामी बोला स्वामी. महाराज दक्षिणा द्या. छान बस गप बस वर. महाराज स्वामी म्हणा स्वामी स्वामी. द्यायची किती द्यायची? 11,101 रुपये. ए, छान बस. बोला चला, एक वेळ स्वामी म्हणा स्वामी. दूर करा. अंधश्रद्धा दूर करा. नमस्कार सरपंच. काय नाही बघा निघालतो शेताकडे. पोराकडे लक्ष आहे का नाही तुझं? कुठे पिऊ पडायला लागले. काय लक्ष देऊ? परवा दिवशी नाही पडलं होतं आपण उचलून आणून दिलंय घरी. अरे तुमचं लक्ष आहे का नाही? वहिनी काय करायला लागले त्या? काय करायला म्हणजे काय करायचं आता? काय सांगायचं त्याला तरी? त्याला काय उपचार किती पिक्चर काय दिला का नाही त्याला? काय त्या बाबाकडे सांगितलं होतं घेऊन जायला. त्या स्वामी बाबा नाही का आपल्या चुक्याला घेऊन गेलते. कशाचा स्वामीच्या पिमीच्या नादी लागला हो तुम्ही? काय तेव्हापासून जास्त प्याय लागलाय दारू तर बाबाला दाखवल्यापासून. ते कुणी सांगितलं तुम्हाला? काय त्या घरमालकीनं सांगितलं होतं आमचं. काय सांगायचं त्याला? त्याला काही उपचार दिला नाही का? काय आपल्या आरोग्य खात्यातलं काही? नाही काय असतं ते? ते माझ्या ओळखीचे आहेत आपल्या गावातल्या आशा वर्कर म्हणून आहेत. हा ते आहेत आरोग्य खात्यातल्या म्हणजे मॅडम आहेत. हा ती सगळं उपचार प्रोव्हाइड करतात. म्हणजे कोणाला व्यसन असेल काही ती सगळी माहिती सांगतात. हा हा त्यांच्याकडे एकदा जाऊ आपण. ते मॅडमला बोलू. ते मॅडम तुमच्या घरच्याला बोलताला. बघू आता काय पैसे बिसे लागतात का त्याला? पैसे काय नाही सगळं सरकारचं आहे मोफत आहे ती. फुकट आहे का? हा बघा आता तुम्ही जसं म्हणता तसं करू. सगळं एवढं केलंय तर ही पण करून बघू. चला तुम्ही सोबत चला माझ्या. मॅडमकडे जाऊ आपण. हा चला. चला तुम्ही सोबत चला. नमस्कार मॅडम. हे आपल्या गावातले रहिवासी गुंडप्पा. त्यांच्या पोराला दारूची सवय लागली, व्यसन लागलेलं आहे. तर यांच्यासाठी काय उपचार असते तर सांगा तुम्ही. आता यांच्या घरच्याला काय पटना झाले. कोण्या बाबाकडे सुभाषा नाही राहायचे. आम्ही सगळं नाव बघितलं होतं. सगळ्यांनी आले ना तिथे त्यांच्या घरच्याला पहिला फरक पडना झाला. तुम्ही एकदा जाऊन सांगा त्यांच्या घरी. त्यांच्या घरी जाऊ आपण सगळ्यांनी सांगू. चला घरी चला. चला तुम्ही सोबत. बाळासाहेब राम राम. राम राम सरपंच. इकडे या की लांब थांबलो. इकडे हो. हे बघे मॅडम आले तर बघायला. ती काहीतरी उपचार आहे म्हणते बायावर आपल्या. मॅडम दारू सोडल्यावर. काय ते बाबाने काय केलं नाही ते मॅडम काय करणार आहेत? मरू द्यायला इथंच नाही कुठं न्यायचं, मी न्यायचं मरत काय नाही. माझं टॉनिक दारू आहे. मी मरत नाही. बाबा बिबाने काय होत नसते. त्याच्यासाठी आपल्या जिल्ह्यामध्ये एक व्यसनमुक्ती केंद्र आहे. तिथं सरकारी मोफत त्यांना ट्रीटमेंट प्रोव्हाइड आमच्याकडे पैसे बिसे काय नाही तर काही पैशाची गरज नाही. पैसा रुपये लागत नाही. त्यांना फक्त घेऊन जायचंय तिथं. मॅडम दारू मोफत भेटेल का हो? अरे कधीतरी शांत बसत जा रे. मध्ये मध्ये कसं बोलतो रे? बरं. हे बघा मंत्री, सरकारकडून व्यसनमुक्ती केंद्रामध्ये एक अशी योजना दिली जाते. जे दारू वगैरे पिणारे माणसं आहेत त्यांना योग्य ती उपचार देऊन त्यांची दारू सोडण्यासाठी मदत करते. हे एक 6 महिन्याचा एक कोर्स असतो. त्यांना तिथं जाऊन ऍडमिट करा. तिथं ते ऍडमिट कसं जातो? तुझा आजोबा पण जाईल. कसं जातो? हा? कसं जात नाही? मी बघतो की. तिथं तुम्हाला आपल्या घरी राहिला तुझ्यासोबत कोण आहे? ए, जाऊ दे बाबा. तिथे त्यांना फक्त तिथं नेऊन तुम्ही ऍडमिट करा. तिथं सगळे त्यांना बघतील. तुम्हाला तिथं थांबायची गरज नाही. 6 महिन्यानंतर त्यांची जाऊ दे. असं घरात राहून तरी काय फायदा आहे? आपण होते जाऊ दे. जाऊ दे. चल, उठ रे. पट. ए, पकडा सरपंच. पकडा. चल रे. सरपंच भांडण होईल आपलं. आता मी म्हणलं होतं ना तुम्हाला, असं बाबा विभागाकडे नेऊन काय होत नसतंय. आता हे आशा वर्कर असतात गावातलं. ह्यांनी किती चांगला सल्ला दिला त्यांना. काय म्हणले त्यांनी? जिल्ह्याला आपल्या इथं व्यसनमुक्ती केंद्र असते. तिथं अशा माणसांना घेऊन जायचं. तिथं त्यांचा इलाज होते. म्हणून मी म्हणते योग्य सल्ल्याचा वापर करा. योग्य निर्णयाची वाट करा. योग्य सल्ल्याचा वापर करा. योग्य निर्णयाची वाट करा. योग्य सल्ल्याचा वापर करा. योग्य निर्णयाची वाट करा.
जात हा, हा. नाही. चल. नाही मी जात नाही. फाशीच्या खाली. नमस्कार मॅडम. नमस्कार. आपल्या गावातला पेशंट आहे मॅडम. अच्छा अच्छा. किती काय प्रॉब्लेम आहे काय ह्यांचा? दारू पिताय? ए, शांत बसा. बसा तुम्ही. 3-4 वर्ष झालं असं दारू पिताय सगळ्याला. 3-4 वर्ष काय कारण आहे यांचं दारू काय माहिती पिण्यामध्ये? त्याला माहिती आता. 3-4 वर्ष नाही जन्मल्यापासून दारू पितोय. अच्छा अच्छा ठीक आहे. तुम्हाला काही टेन्शन आहे का हो? कायचं टेन्शन? लय टेन्शन म्हणते. मित्राची संगत आणखी कुठाने काय सांग. असलं चालतंय बघा मॅडम मी घरात. ए शांती तू गप्प बस. रोज उठला की सुटला त्रास आहे घरी बघा याचं ते काय. माझा त्रास ह्याला बी ह्यांच्या घरच्याला बी उपाय सांगा. अच्छा ठीक आहे. तुम्हाला तुम्ही कोणाच्या सल्ल्यावरून आला तिथं? काय सरपंचाने सांगितलं होतं ते आशा वर्कर आहेत म्हणून गावात त्यांनी काय व्यसनमुक्ती केंद्र आहे म्हणले ते कुठं बाबाकडे इथे फुकट जायले होतंय होते. म्हणले तिथे उपचार. बाबाकडे गेलतो आम्ही. नाही आजी जसं बाबां वगैरे कडे जायचं नसतं तिथे जाऊन काही दारू सुटत नसते. तुम्ही इथं आणला ही चांगली गोष्ट केली. प्रत्येक ठिकाणी जेथे कुठे सरकारी दवाखाना असतो तिथे व्यसनमुक्ती केंद्रासाठीची माहिती पण भेटते आणि जिल्ह्याच्या ठिकाणी त्याचं केंद्र पण असतं. बरं झालं तुम्ही इथं आलात. ही स्कीम मोफत आहे आणि बाळासाहेब गप्प बस. शांत. तोंड बंद. सापड लावीन नाही तरी मला मारतो तू. मग कुणाला मारू. अहो ती मॅडम ऐका तरी. परत दोघं बी गप्पा. ही स्कीम मोफत आहे आणि तुम्हाला इथे प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला कुठल्याही गोष्टीची पैसा भरायची गरज नाही. तुम्ही फक्त इथं पेशंटला घेऊन यायचं सोडायचं. आम्ही पेशंटला पूर्णपणे दारूमुक्त करून इथून सोडतो. जर 3 महिन्यामध्ये जर फरक नाही पडला तुम्ही वापस आणून पण ऍडमिट करू शकता. आम्ही त्यांना जास्त कालावधीसाठी इथं ठेवून घेतो आणि त्यांची दारू मुक्त होईपर्यंत पूर्णपणे त्यांची काळजी घेतो. त्यांना विविध गोष्टी शिकवतो. त्यांना थेरपी प्रोव्हाइड करतो. परत दारूशिवाय कसं जगायचं हे पण सांगतो. दारू शिवाय जगत नाही. मला दारू बाळासाहेब जरा गप्प बसा. मॅडम काय म्हणतात ऐकून घे. आणि दारूशिवाय किती जीवन सुंदर असतं हे पण आम्ही त्यांना इथे पूर्णपणे समजावून सांगतो आणि पटवून देतो. सो तुम्ही इथं आता त्यांना ठेवून जा आणि त्यांना काही आणून देण्याची गरज नाही आणि तुम्ही भेटायला पण येऊ नका. आम्ही येणार पण नाही मॅडम. कोण येणार असल्याला बघायला. चालते नर्सांना ऍडमिट करून घ्या. सेवा द्यायला लागतात का नाही मॅडम. नाही काही 1 रुपया आपण देण्याची गरज नाही. पूर्ण ही सेवा मोफत आहे. हा तुमचं ऐकून घ्या. शांत बस. शांत. मला विनंती आहे तुमच्याकडून ह्याला 3 महिने नको 3 वर्ष ठेवा तुमच्याकडे नका पाठवा आमच्याकडे ह्याला. चालते त्याची लवकर सुटली तर तुमच्यासाठी चांगलं होईल ना. झालं, चल. चला हे एक बरं झालं तर त्यांनी बाळासाहेबला व्यसनमुक्ती केंद्रामध्ये ऍडमिट केलं. आता तिथले डॉक्टर काय करत असते त्यांच्याकडून रोजच्या रोज व्यायाम करून घेणं त्यांचे वेगवेगळ्या त्यांना उपचार देणं ही करून त्यांची दारू सोडवून देत असते. आता बाळासाहेबचं तर मिटलं ती तर व्यसनमुक्ती केंद्रामध्ये जाऊन नीट होऊन येईल. पण तिकडं गोदावरी बाळासाहेबची पोरगी त्यांचं त्यांनी 9वीत असताना लग्न करून दिलं. आता एवढ्या लहान पोरीचं एवढ्या बारक्या वयात लग्न केल्यानंतर ना जर ती गरोदर राहिली तिच्या जीवाचं काही बरं वाट होईल की काय. तिचं शरीर तेवढं अजून मोठं झालेलं नसतंय की आपण एका बालकाला जन्म द्यावा बाबा. आता बघूया तिला पण तिथं तसं झालंय. आता गोदावरी हाय गरोदर आणि तिला व्हायला लागलाय काहीतरी त्रास म्हणून तिची सासू आली तिला दवाखान्यात घेऊन. बघूया आता पुढे काय होतंय. वय काय आहे तिचं? 15 वर्ष. गरोदर कधी झाली ती? आता 5 महिने झालं. चालतंय तुम्ही थांबा इथं तोपर्यंत त्यांना आम्ही त्यांचा चेक करू. बरं वय तिचं खूप कमी होतं आणि ती लग्न तुम्ही लवकर केला. तिने गरोदर लवकर राहिली. तिची शरीराची कॅपॅसिटी नव्हती की तिने एका जीवाला जन्म द्यावा. तर मग तिला इतका रक्तस्राव झालेला आहे की ती नाही जगू शकलेली. अहो काय सांगता मी तुमच्या पाया पडते. वाचवा की तुम्ही माझ्या नाही आता आम्ही काहीच करू शकत नाही. आणि या गोष्टीचा आता शेवटी देवाची इच्छा. शेवटी आता देवाची इच्छा. काहीच करू शकत नाही या बाबतीत आता. चला आई चला. वाईट झालं का नाही. बघा त्या पोरीचं एवढं लहान वयात लग्न केल्यामुळे काय झालं तर फुकटचा त्या पोरीचा जीव गेला. गोदावरी मेली. आता काय होईल. गोदावरी मेल्याचं सुतुक नाही ह्यांना ना त्यांना. पण बिचाऱ्या पोरीचं वाईट झालं का नाही बाळासाहेबच्या दारूच्या पायात. म्हणून मी म्हणते नका करू लग्नाची घाई नाहीतर पोरीचा जीव जाईल. नका करू लग्नाची घाई नाहीतर पोरीचा जीव जाईल.
आता पोरीचा जीव जाईल. म्हणून मी म्हणते नका करू लग्नाची घाई, नाहीतर पोरीचा जीव जाईल. आता नंतर काय होईल? आता ही जर आपण पोरीचं लहान वयात लग्न केलंय, ती लहान वयात गरोदर असताना तिचा मृत्यू झालाय, तर ही सगळं कायद्याने गुन्हा आहे. म्हणून पोलिसात कंप्लेंट करावी लागेल. मग हे काम कुणाचं आहे? तर त्या डॉक्टरचं आहे. आता ती डॉक्टर काय करणार? पोलिसांमध्ये तक्रार दाखल करणार. बघूया काय होतंय. हॅलो पोलीस स्टेशन. हॅलो हा सर, मी दवाखान्यातून बोलतेय. आमच्या इथे एक केस होती, तिचं लग्न लवकर करण्यात आलं होतं आणि ती गरोदर होती. या कारणास्तव तिचा जीव गेलेला आहे. तर तुम्ही लवकर पंचनामा करावा. हा बघून घे. आता पोलिसांनी त्यांचं काम केलं पाहिजे. आता ते काय करतात? ते पहिला तर सासूरच्या लोकांना अटक करून घेतात की त्यांनी एवढं लहान वयाच्या पोरींचं लग्न करूनच कसं घेतलं, तिला आपली सून करूनच कशी घेतली. बघूया आता पोलीस पोहोचलेत गोदावरीच्या सासरच्यांकडे त्यांना अटक करायला. राम राम साहेब, कसं काय आला? राम राम. तुम्ही गोदावरीचे कोण? सासरे. गोदावरीचं आणि नंदीचा नवरा कोण आहे? गोदावरीचा मृत्यू झालेला आहे. कमी वयात तुम्ही लग्न केलं, तिनं गरोदर होती, तिचं कॉम्प्लिकेशन्स आले डिलिव्हरीच्या टायमाला. तुम्हाला कोण म्हणलं? हॉस्पिटलमधून फोन आला, पंचनामा केला. पंचनामा केला आणि मृत्यू झाला तिचा. तर हॉस्पिटल पोलीस स्टेशन मध्ये जायचं आणि सगळं बोलायचं. चल रे, आता गोदावरीच्या सासरच्यांना तर अटक झाली, पण गोदावरीच्या घरच्यांनी, तिच्या आजी आजोबांनी पण तिचं लग्न लहान वयात करून दिलं. ही पण गुन्हाच आहे, म्हणून त्यांना पण अटक होते. आता बघूया पोलीस गेलेत गोदावरीच्या घरच्यांना अटक करायला. बोला की साहेब. गोदावरीचं तुम्ही कोण? गोदावरीचा मृत्यू झालेला आहे. असं कसं अटक केली म्हणून मी म्हणते लहान वयात पोरीचं लग्न करणं हा गुन्हाच आहे. त्यांचं लग्न नाही केलं पाहिजे. आणि दारू ही वाईटच असते. आणि कायद्याचा मान हा ठेवलाच पाहिजे. कायद्याचा मान ठेवा, नाहीतर खावा जेलची हवा. कायद्याचा मान ठेवा, नाहीतर खावा जेलची हवा. कायद्याचा मान ठेवा. नाहीतर खावा जेलची हवा. आता बाळासाहेब व्यसनमुक्ती केंद्रामधून पूर्णपणे बरा होऊन वापस आलाय. आता बघूया तो तुम्हाला काय सांगतोय. माझं नाव बाळासाहेब गुंडीबा आगलावे. मी आता व्यसनमुक्ती केंद्रातून पूर्णपणे बरा होऊन आलेलो आहे. मी कमी वयातच वाईट संगतीमुळे दारू पिण्यास सुरुवात केली. त्यामुळे मी माझ्या परिवारावर लक्ष देऊ शकलो नाही. माझ्या आईवडिलांचे जे काही स्वप्न होते ते मी पूर्ण करू शकलो नाही. माझ्या दारूच्या जेव्हा व्यसनाधीन झालो त्यावेळेस मला दारूच्या अज्ञानामुळे माझ्या मुलीचे लग्न लवकर लावावे लागले. त्यामुळे माझ्या मुली जी जेव्हा गरोदर होती त्यावेळेस तिच्या डिलिव्हरीच्या टायमिंगला तिला कॉम्प्लिकेशन त्रास झाल्यामुळे तिचा मृत्यू झाला व मी माझ्या सोन्यासारख्या मुलीला गमावलं. आणि बालविवाह कायद्याने गुन्हा असल्यामुळे जे काही पोलीस कर्मचारी आहेत त्यांनी माझ्या आईवडिलांना व माझे जे मुलीचे जे सासरचे आहेत त्यांना अटक केली व माझ्यामुळे, माझ्या एकट्याच्या दारू पिण्यामुळे मी दोन परिवारांचं, सुखी परिवारांचं वाटोळं झालं माझ्यामुळे. आणि मला आता हे कळून चुकलं आहे की दारू पिल्याने काहीच बरे होत नाही. जे होते ते वाईट होते. चांगल्या सुखी संसाराची राखरांगोळ होते. तर मी आता जे पैसा दारूमध्ये पिण्यामध्ये घालणार होतो ते पैसा आता वाचून मी माझ्या बारक्या मुलीला चांगल्या प्रकारे शिकवीन आणि तिला मोठं करेन. धन्यवाद. आम्ही तुम्हाला ह्या नाटकामधून एवढं सांगण्याचा प्रयत्न करत होतो की दारू ही वाईटच असते. सगळ्या संसाराची राखरांगोळी होते. वाटूळच होतं दारू नेहमी. पैशाचा पैसा जातो ते जातो आणि घरातली सुख शांती पण जाते. म्हणून आम्ही एवढं सांगण्याचा प्रयत्न करतो की दारू पिऊ नका. दारू ही वाईटच असते. आणि शेवटी म्हणजे बालविवाह हा सुद्धा वाईटच असतो. एवढं लहान वयात पोरीचं लग्न करण्यापेक्षा तिला शाळेमध्ये शिकवा, मोठं करा, तिला काहीतरी बनवा, पायावर उभा करा, म्हणजे तीच तुमच्या परिवाराचा भार व्हाईल. धन्यवाद. बंद करा, बंद करा, दारू पिणं बंद करा. बंद करा, बंद करा, दारू पिणं बंद करा. बंद करा, बंद करा, दारू पिणं बंद करा. दारू पळवा, गाव वाचवा. दारू पळवा, गाव वाचवा. दारू पळवा, गाव वाचवा. दारूची सोडली संगत, संसाराची झाली बरकत. दारूची सोडली संगत, संसाराची झाली बरकत.
धन्यवाद.